मतदारांचा लोकशाहीचा उत्सव संपला आणि आता राजकीय मंडळींचा सत्तेचा खेळ सुरू झालाय। या सत्तेच्या खेळात कोण कुणाच्या सोबत जातंय हे कळायला मार्ग नाहीये। मतदार चक्रावून गेलाय। राज ठाकरेंनी ज्या शिंदेच्या शिवसेनेच्या सोबत निवडणूक लढवली मराठीच्या मुद्द्यावर, त्यांच्या सोबत सत्तेत जाण्याचा निर्णय स्थानिक नेतृत्वाने घेतल्यानं मनसेसाठी सत्तेचं दार उघडलं जातंय का आणि ते राज ठाकरेंना मान्य आहे का, सवाल आहे। आम्हाला सत्तेचा अभ्यास नाहीये। वाईट या गोष्टीचं वाटतं डोळ्या देखत शहरं जाऊ नयेत, डोळ्या देखत इतरांनी ही शहरं घेऊ नयेत, एवढ्यासाठीचं हे फक्त आत्ताचं हे युद्ध आहे। राज ठाकरेंना पालिका निवडणूक प्रचारात केलेल्या या आपल्या वक्तव्याचा विसर पडलाय का, असा प्रश्न आता कल्याण डोंबिवलीतून मतदारांना पडलाय। आज घराघरामध्ये 5-5 हजार रुपये वाटतात मतांसाठी। मला समजत नाही या लोकांचं। एका बाजूला म्हणतात आम्ही विकास केलाय आणि दुसऱ्या बाजूला पैसे वाटतात आणि म्हणतात मतदान करा। मग विकास काय केलात? निवडणूक प्रचारात राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपावर सडकून टीका केली होती। तुम्ही कोण आहात? तुम्हाला गृहीत धरलेलं आहे, तुमची किंमतच नाही या लोकांना। मुळात जातील कुठे? येतील, दीड दमडी फेकली की येतील। हा जो त्यांचा आत्मविश्वास आहे, हा आत्मविश्वास तुम्हाला या निवडणुकीमध्ये मोडून काढायचा आहे। पण निवडणूक निकालानंतर कल्याण डोंबिवलीत मनसेने शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय। प्रचारात सत्तेची हाव नसल्याचं राणा भीमदेवी थाटात दावा करणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेने सत्तेसाठी शिंदेच्या शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे। तुम्हाला आणि माझ्या केडीएमसीची जनतेला मला प्रश्न विचारायचे की 5 लोकांमध्ये आम्ही जनतेला न्याय देऊ शकलो असतो, त्यामुळे सत्तेत राहून आम्ही आमचा अंकुश ठेवणारच ना। भले काय आम्ही काय त्याचं सरकार वगैरे किंवा ते काढू शकत नाही, परंतु आमचे जे मुद्दे आहेत ते आम्ही घेऊन एक कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊनच जाणार आहोत। त्यामुळे तो विषय राहत नाही की आम्ही काय बोललो कोणा, असं खूप कोण त्याच्याबद्दल बोललेलं असतं। कल्याण डोंबिवलीत एक हाती सत्ता मिळवण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेने मनसेला सोबत घेत बहुमताचा आकडा गाठलाय। शिवसेना भाजपातील कुरघोडीच्या राजकारणात राज ठाकरेंच्या मनसेने शिवसेनेला मदतीचा हात दिलाय। स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना सुद्धा ती भूमिका मान्य नाही, ती पक्षाची भूमिका नाही, हे त्यांच्याशी चर्चा झाल्यावरती आमच्या लक्षात आलेलं आहे। पण तुम्हाला जर स्थानिक लोकांना अशा प्रकारची युती करायची होती तर तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेबरोबर युती करायला नको होती। आमची एक भूमिका आहे आणि कठोर आणि कडवट आहे शिंदेच्या बाबतीमध्ये व त्यांच्या गटाच्या बाबतीत। त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीमध्ये संधी बसल्या। एकीकडे संजय राऊत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा देणार नसल्याचं सांगत असले तरी कल्याण डोंबिवलीतील त्यांच्याच पक्षाचे नगरसेवकही भाजप आणि शिवसेनेच्या सन्मानजनक प्रस्तावाकडे डोळे लावून बसलेत। पाठिंबा मागण्याबाबत भाजप पण आहे, शिंदेसेना पण आहे। तुम्ही काय भूमिका घेतली यावर? सन्मानपूर्वक जर त्यांनी मागितला, पाठिंबा मागितलेला आहे आणि तो जर आमचा सन्मान त्याच्यात होत असेल तर त्याचा नक्की त्या प्रस्तावाचा विचार करू। तुम्ही शिंदेसोबत जायला तयार आहात का जर सन्मानपूर्वक असेल तर? तसा प्रस्ताव येऊ द्या। त्यावर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून सारवासारव केली जाते। तर इकडे मनसेनेही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुरू असलेल्या अनैसर्गिक आघाडीवरती बोट ठेवलंय। आमच्याकडून काही निर्णय झाला नाही। आम्ही अशा प्रस्तावांना केराची टोपली दाखवतो अनेकदा। भारतीय जनता पक्षाबरोबर काही ठिकाणी म्हणजे जिथे अत्यंत अस्थिरता आहे, अनस्टेबिलिटी आहे, तिथे आम्ही शिंदेबरोबर कदापि जाणार नाही। इथं जर काही पर्याय उपलब्ध असतील तर त्या संदर्भात पक्षप्रमुख निर्णय घेतील, पण परस्पर कोणी निर्णय घेणार नाही। तुम्ही कोकणात जर पाहिलं तर शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ते एकत्र आलेले आहेत। अशा लोकल लेवलच्या काही घटना घडत असतात, तशा प्रकारच्या त्या घटना घडलेल्या आहेत। त्याच्यामुळे ह्या लोकल लेवलवरती जो विषय असतो त्या विषयाला किती आपण महत्त्व द्यायचं त्याला पाहायला पाहिजे असं मला वाटतं। उद्धव आणि राज ठाकरेंनी सत्ताधारी भाजप शिवसेनेविरोधात महापालिका निवडणूक लढवली। एकनाथ शिंदे ठाकरे बंधूंच्या निशाण्यावर होते, पण आता सत्तेसाठी विचारांना राज ठाकरेंच्या मनसेने मुठमाती दिली आहे। मनसेची भूमिका ठाकरे बंधूंच्या युतीतील फुटीची नांदी तर नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। कारण त्यांच्या विरोधात ठाकरे बंधूंनी प्रचारात आरोपांची राळ उडवली होती। आता त्यांच्याच गळ्यात गळे घातल्याचं चित्र आहे। त्यामुळे आता मुंबईतील भाजप नेत्यांचा सूर सुद्धा बदललेला आहे।
मनसे महायुतीमध्ये सहभागी होत असेल तर त्याला महायुती साथ घालेल का? महायुती त्यांना समर्थन देईल का? महायुती मजबूत आहे. महायुतीचा महापौर मुंबईकरांच्या आशीर्वादाने बसेल. मुंबईच्या सेवेसाठी आम्हाला सगळ्यांच्याच सूचना, सगळ्यांचाच अनुभव आणि सगळ्यांनी मांडलेले मुद्दे महत्त्वाचे वाटतात. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं असं म्हटलं जातं. पालिका निवडणुकीच्या निकालानंतरही ते सत्यात उतरताना दिसत आहे. निवडणूक प्रचारात एकमेकांना पाण्यात पाहणारे आता सत्तेसाठी गळाभेट घेताना दिसत आहेत. मराठी महापौर ही आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे, सर्वपक्षीय लोकांची इच्छा आहे. त्याच्यामुळे मला वाटत आहे त्याच्यामध्ये अडचण येईल. आणि राज ठाकरे साहेबांना आपला जर मराठी महापौर व्हायचं होणार असेल तर निश्चितपणे ती चांगल्या प्रकारची भूमिका घेऊ शकतात. त्याच्यात काय अडचण मला वाटतं. तर गळ्यात गळे घालून निवडणूक लढणारे आता दूर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कल्याण डोंबिवलीत मनसेचा सत्तेत सहभागी होण्याच्या निर्णयामुळे ठाकरे बंधूंमध्ये फुटीची बीजं पेरली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.